हरिओम. सीमाज रिदम योगा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जसं की आपण नवरात्र स्पेशल योग जागर या उपक्रमांतर्गत पद्मासन, ओंकार चॅन्टिंग, त्यानंतर मानेच्या काही पूरक हालचाली आणि त्यानंतर आपण काल बघितलं की खांदे अर्थात शोल्डर आणि अप्पर बॉडीशी रिलेटेड काही महत्त्वाच्या मूवमेंट्स. ओके. आणि आज आपण आलो आहोत की आता त्याच्या पुढचं सिक्वेन्स कसा असेल. नॉर्मली आपण फक्त याचाच विचार करीत आहोत की जसं तुम्हाला योग अभ्यासाला सुरुवात करायची आहे तेव्हा तुम्ही काय काय करू शकतात सहज आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने. बस हेच आपण शिकत आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपण काल पाहिलं लास्ट ट्विस्टिंग होतं. सो आता त्याच्या पुढचं काय, तर आपण इथून फक्त आपली पोझिशन चेंज करणार आहोत की इथून आता आपण जस्ट दोन्ही पाय ओपन करून घ्यायचे. ओके. ओपन युअर लेग्स अँड जस्ट मूव इट, रिलॅक्स इट. दोन्ही पाय रिलॅक्स करून घ्यायचे. येस. नाव नीज अप अँड डाऊन. येस. ओके. लेग्स क्लोजर, दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि देन टोज फेसिंग पॉईंट अँड फ्लॅक्स ऑफ फीट. टोज फेसिंग पॉईंट अँड फ्लॅक्स ऑफ फीट. टोज फेसिंग पॉईंट अँड फ्लॅक्स ऑफ फीट. देन अँकल रोटेशन 1 2 3 4 5 6 अँटी क्लॉक. 6 5 4 3 2 अँड 1. ओके. चल, आता ह्या बेसिक मुवमेंट्स आपल्याला का जरुरी आहे, कारण आपण बऱ्याच वेळापासून बैठक स्थितीत होतो. सो आता आपले पाय म्हणजे पुढच्या आसनांकडे वळण्यासाठी आपलं शरीर त्यासाठी तयार पाहिजे, हो ना. तर मग ते पाय आपण मोकळे करून घेतले. ओके. काही मुवमेंट्स म्हणजे जसं की पायाच्या घोट्यामध्ये अँकलमध्ये लचक वगैरे नको यायला प्रॉपरली, म्हणून आपण हे सगळं रिलॅक्सेशन करून घेत असतो. ओके. चलो, त्यानंतर आता आपण करणार आहोत वक्रासनाचा पहिला प्रकार. त्यामध्ये ह्याच सिटिंग पोझिशनमध्येच आपण जस्ट डावा पाय फोल्ड करायचा आहे. हा असा डावा पाय दुमडल्यानंतर आपल्या डाव्या पायाची टाच ही उजव्या गुडघ्याजवळ, ओके, उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ अशा पद्धतीने येईल. म्हणजे ही जास्त पुढेही नको हा डावा पाय आणि अलीकडेही नको. ओके. अशा पद्धतीने आपला बरोबर एक रेशो आहे. ओके. आणि इथून आता आपला डावा पाय आधी दुमडला आहे आणि याच स्थितीत आपण फक्त आता उजव्या बाजूला वळायचं आहे, कारण आपण सिंपल म्हणजे वक्रासन प्रकार पहिला बघत आहोत. सो डावा हात आपला इकडे येईल आणि उजवा हात इकडे. जेव्हा आपण डावा पाय दुमडला तेव्हा आपण उजवीकडे वळायचे आणि सावकाश मान मागे, डोळे बंद, श्वसन संथ. उजव्या पायामध्ये तेव्हा अवेअरनेस ठेवायचा आणि फूट पोझिशन ही फ्लॅक्स ठेवायची, जेणेकरून तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये अवेअरनेस पाहिजे. कुठलंही आसन करताना आपण त्या आसनाशी एकरूप होण्यासाठी हे सर्व जरुरी आहे. ओके. सावकाश श्वास घेत सरळ अँड देन रिलॅक्स. ओके. सेम त्याच पद्धतीने आपण इथे करून घ्यायचं आहे. दुसऱ्या विरुद्ध बाजूने पण करायचं आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही बाजूने आसन होऊन जातं. ओके. श्वास घेत सरळ आणि पाय सरळ. आता याच्यात पण प्रकार असतात. जशी जशी तुमची एक एक लेवल अप होते तसतसं तुमचं आणि जसं तुम्ही रोजचं प्रॅक्टिस करतात, सराव करतात, तसतसं तुमची फ्लेक्झिबिलिटी ही वाढत जाते. ओके. आता आपण वक्रासन प्रकार दुसरा बघणार आहोत. आता हा डावा पाय पहिल्या ह्याच्यात आपण फक्त सिंपल तिथंच घेतला. आता दुसऱ्या ह्याच्यात काय बघत आहोत, जस्ट आपला डावा पाय उचलून उजव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे आणि इथून आपण फक्त आपला अप्पर पार्ट जो आहे पोट आतमध्ये घ्यायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. इनहेल अँड विथ एक्झेल टर्न ऑन युअर लेफ्ट साईड. ओके.
इथे आपला हात सिम्पल टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्यांचा हात टेकत नसेल मला थोडंसं वेगळ्या अँगलमधून पण मी समोरून दाखवते जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको. ओके, सो अशा पद्धतीने जर आता मी हा डावा पाय इकडे घेतला आहे म्हटल्यावर माझा अप्पर पार्ट मी इकडे जेव्हा करते क्रॉसमध्ये तर तेव्हा माझा हात जर इथे खाली टेकणार नाही आहे. माझा तर टेकतो आहे पण जे बिगिनर असतात त्यांचं टेकायला अडचण येते. सो त्याला काय करायचं आहे, जस्ट इकडे पुश करायचं अँड देन होल्ड. ओके, तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीने होल्ड करू शकतात. मान मागे, डोळे बंद आणि श्वसन संथ. ओके, इनहेल, कम बॅक अँड देन रिलॅक्स. ओके, आता मी हे दुसऱ्या बाजूनेही करून घेते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. पाठीच्या कणाला चांगला पीळ बसतोय जेणेकरून आपलं पुढच्या आसनांसाठी शरीर तयार होत असतं. ओके, चलो नेक्स्ट आहे. आता इथून थोडंसं आपल्याला जेव्हा वाटतं की नाही पायांवर ताण आला तर मध्ये मध्ये काय करायचं, थोडंसं बटरफ्लायचे रिपिटेशन्स करून घ्यायचे. ओके, तिथली आसनचे, जेणेकरून आपल्या पायांमधला मांड्यांमधला ताण निघून जातो. स्टिफनेस हा थोडा कमी होत राहतो. कारण ॲट ए टाईम एकदमच सगळं करायला गेलं तर मग बॉडी पेन होते. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं. सो अशा पद्धतीने झालं. आता आपण करणार आहोत गोमुखासन. ओके, या गोमुखासनामध्ये पण आपण जस्ट दोन्ही पाय आधी समोरून दाखवून देते. पाय लांब ठेवलेले आहेत. आता मी आधी डावा पाय फोल्ड केला. ओके, अँड देन उजवा पाय फोल्ड केला या पद्धतीने. ओके, आणि मग हे गोमुखासन यामध्ये आपल्या शरीराचा आकार हा त्या नावातच सगळं काही येतं. याच्याबद्दल मी अजून डिटेल व्हिडिओ पुढे पण बनवणार आहे, पण सिक्वेन्स कसा असला पाहिजे तर तो मी तुम्हाला समजावून सांगते. ओके, तर या पद्धतीने या नावातच आलं. गो म्हणजे अर्थात काऊ फेसिंग पोज असं याला म्हटलं जातं. तर गाईच्या मुखासारखा या आसनामध्ये आपल्या शरीराचा आकार आपल्याला मिळत असतो, दिसत असतो, म्हणून याला गोमुखासन असं म्हटलं जातं. ओके, आता माझा डावा पाय वरती आहे तर मी हा डावा हात इथे वर घेणार आहे आणि याला इथे लूज नाही सोडायचं आहे, लक्षात ठेवा. याला जेवढा तुम्ही मागे रेटा देणार म्हणजे प्रॉपर ही अलाइनमेंट येणार तेव्हा उजवा हात मागून घ्यायचा आहे. आणि हरकत नाही की तुमचा हात मागून तुम्ही टच केलाच पाहिजे की काय, पण जर तुम्हाला नसेल जमत, काही त्रास होत असेल तर आता हा मी इथे माझा योगा स्ट्रॅप आहे तर तुम्ही तुमच्याकडे स्ट्रॅप नसला तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमचा दुपट्टा त्याच्यासाठी वापरू शकतात. जेणेकरून अशा पद्धतीने जर आपण दुपट्टा घेतला तर मग आपले हातांची जी पोझिशन असते मागे, दोन्ही हात एका सरळ अलाइनमेंटमध्ये येतात आणि थोडक्यात हा हात जो आपल्याला प्रॉपर मागे पाहिजे ना तर तो मागे येण्यासाठी खूप मदत होते. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला अजून दाखवतेच दुसऱ्या साईडने पण. ओके, चलो नेक्स्ट. आसन सोडताना आपण अगदी सावकाश, ज्या पद्धतीने आपण सिक्वेन्सने 1 2 3 4 अशा पद्धतीने आपण आसन घेतो त्याच पद्धतीने आसन सोडायचे. सावकाश एक एक हात सैल करायचा आणि त्यानंतर मग हळूचकन पाय आपण मोकळे करायचे. ओके, आता या ठिकाणी पुन्हा एकदा विरुद्ध बाजूने आपण बघायचं आहे. आता उजवा पाय वर आहे आणि डावा पाय खाली आहे. पण हे करत असताना काळजी काय घ्यायची की आपले दोन्ही गुडघे हे एकमेकांच्या वर अशा पद्धतीने आले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण असं करण्याच्या नादात हे अशा थोडं क्रॉस लेग करताना कन्फ्यूज होतो किंवा काहीतरी चुकीचं होण्याची शक्यता असते. मग आपल्याला चुकीच्या ठिकाणी ताण बसतो आणि मग त्रास होतो. ओके, म्हणून प्रॉपर शिका आणि प्रॉपर करा. कन्फ्युजन असेल तिथं बिनधास्त थांबून जायचं. ओके, आता पुन्हा अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलात तरी चालतं किंवा तुम्ही हात आधी फोल्ड करून घ्या. वरच्या हातात स्ट्रॅप घेतला आहे, हळूहळू हात इकडं आणायचा आणि ज्यांचं सहज पॉसिबल असेल मी तुम्हाला साईडच्या पोझिशनमधून पण दाखवते. ओके,
ही साईड पोझिशन आहे माझी आणि हा स्ट्रॅप आहे. ओके, माझा हात जास्तीत जास्त उजवा हात मागे गेलेला आहे, मान समोरच्या दिशेने, दृष्टी समोर, आणि इथे होल्ड करायचं. आता ज्यांना स्ट्रॅपची गरज नाही, आता मला विशेषतः स्ट्रॅपची गरज पडत नाही कारण मी लाँग टाईमपासून प्रॅक्टिसमध्ये आहे. सो तुम्ही या पद्धतीने असं, हे पण एक बेस्ट ऑप्शन असतं. ओके, या ठिकाणी ही आदर्श पद्धत आहे. तुम्ही आदर्श पद्धत केलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही फक्त सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, बाकी तुमच्या पोझिशन हळूहळू येतीलच. ओके, तुम्हाला मी ऑप्शन दिलेला आहे की तुमच्या हातांनी तुम्ही जर ग्रीप करू शकत नसाल तर तुम्हाला दुपट्टा किंवा स्ट्रॅप हे बेस्ट ऑप्शन आहे. ओके, चलो अगेन रिलॅक्स, दोन्ही पाय रिलॅक्स करून घेतले. ओके, तर या ठिकाणी बऱ्याच जणांना पाय फोल्ड केल्यानंतर पण त्रास होतो मांड्यांमध्ये, तर त्यामुळे काय करायचं, पुन्हा एकदा बटरफ्लाय पोझिशनमध्ये यायचं आणि आपले नीज स्विंग करायचे अप अँड डाऊन. ओके, याचे 20-30 रिपिटेशन केले ना की तुम्हाला शरीरावर आलेला ताण तो पण हलका होण्यासाठी मदत होते आणि मग तुम्हाला बॉडी पेन नाही करत विशेषतः. ओके, चालेल, ठीक आहे. आता आपण म्हणजे पहा, सिटिंग पोझिशनमध्ये खूप सारे आसनं आहेत आणि आपण सगळेच नाही बघू शकत इथे. जे आपल्याला खरोखर जरुरी आहे तेच बघायचे आहेत. ओके, आता मी करत आहे बोट पोज, अर्थात नौकासन. पहिलं आपण पाहिलं वक्रासन प्रकार 1, दुसरं वक्रासन प्रकार 2, तिसरं पाहिलं आपण गोमुखासन आणि आता आपण चौथं बघत आहोत बोट पोज. ओके, तर बोट पोज करताना काय करायचं, हे जेव्हा आपण दोन्ही पाय लांब होते, आता ते आपल्या जवळ करतो आहे. जवळ म्हणजे ते इतक्या अंतरावर नाही, ह्याच्या आपल्या प्रॉपरली जवळ करायचे, लक्षात ठेवा. जेणेकरून काय होते, पाठीचं कणा जो आहे ना तर तो पुश करायला थोडं सोयीचं होतं. ओके, पाठीचं कणा प्रॉपरली पुश करायचं आहे. देन चेस्ट ओपन. ओके, चेस्ट ओपन, दोन्ही नीजला आउटसाईड थोडं करायचं आहे आणि इथे आपण पाठीच्या कण्याला पुश केलं, चेस्ट ओपन, अँड देन आपल्या हिपवर बॅलन्स करत करत 1 2 3 4 अँड 5. ओके, इथे आपण होल्ड करायचं, आपल्या पायाच्या अंगठ्यांकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि होल्ड करायचं. ओके, यामध्ये आपल्या पोटाच्या आतील स्नायूंवर योग्य तो ताण पडतो, त्या ग्रंथी चांगल्या कार्यान्वित होतात. ओके, आता सावकाश कमबॅक करायचं आणि रिलॅक्स. ओके, चलो, तर मग आता हे आपण आज समजून घेतलं, जाणून घेतलं. ओके, जर तुमचं काहीही न्यूली कसं काही पायांचं ऑपरेट झालं असेल, काही हार्नियाशी, पोटाशी रिलेटेड काही आतमध्ये ऑपरेट झालेलं असेल, न्यू सर्जरी झालेली असेल, तर प्लीज 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 तुमच्या डॉक्टरच्या ओपिनियनशिवाय तुम्ही हे कोणतेही आसनं करणार नाहीत. आणि जर खरोखर अगदी नव्याने शिकत असाल, सुरुवात करत असाल, तर तुमच्या घराजवळच्या आसपास जिथेही कुठे योगाचे क्लासेस घेतले जातात त्यांना ॲप्रोच व्हा, त्यांना जॉईन व्हा आणि मगच या गोष्टीची सुरुवात करा. ओके, आपण हे व्हिडिओज फक्त एक मार्गदर्शन तुम्हा लोकांमध्ये योगाचा अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी. ओके, थोडक्यात मी तर म्हणते फिट भारत, फिट इंडिया हे मिशन आपण राबवित आहोत. ओके, सो स्टे ट्यून. आपण पुन्हा नवीन नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह भेटणारच आहोत उद्या. ओके, थँक्यू सो मच टू लिसनिंग मी व्हेरी पेशंटली अँड पोलाइटली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय, धन्यवाद.